मेरी ख्रिसमस. ख्रिस्ती व्यक्तीने लिहिलेलं साहित्य म्हणजे ख्रिस्ती साहित्य का ख्रिस्ताच्या धर्माविषयी लिहिलेलं साहित्य म्हणजे ख्रिस्ती साहित्य? हा प्रश्न मी नाही विचारलेला. हा मागच्या शतकात लक्ष्मीबाई टिळकांनी विचारलेला प्रश्न आहे आणि आज तो मला पुन्हा एकदा उपस्थित करावा. कारण आज मी ओळख करून देणार आहे तुम्हाला एका मस्त कविता संग्रहाच्या कंपायलेशनची. शालोम मराठी ख्रिस्ती कवितांचं असं हे एक संकलन आहे. नारायण लाळे यांनी केलेलं, त्यांच्या उत्तम संपादकीय. चर्चच्या गर्भात मेणबत्तीचा प्रकाश, आशा निराशेने काठोकाठ भरलेली माणसं आणि सोन्याची फ्रेम असलेल्या डोळ्यांनी करार वाचणारा फादर. मंद अंधारात क्रुसावर लटकलेला येशू, त्याच्या मनात प्रश्नांचे काहूर. माझ्या शरीरात खेळे ठोकले, माझ्या शरीरात खेळे ठोकले तेव्हा ही माणसं कुठे होती? ही माणसं कुठे होती? नारायण लाळे यांच्या अस्तोदय या कविता संग्रहामधली ही कविता आहे आणि त्यांनीच हा शालोम नावाचं हे जे साहित्य अकादमीने प्रकाशित केलेलं पुस्तक आहे ते संपादित केलंय. येशू ख्रिस्त आणि संबंधित मराठी कविता 82 कवींच्या इथे कविता आहेत. त्यामुळे अगदी आत्ताच्या काळातले कवी देखील आहेत, मधल्या काळातले कवी देखील आहेत आणि एक मोठं मराठी वाङ्मयात जे ख्रिस्ती साहित्याचं दालन आहे त्यातल्या ज्या कविता आहेत त्या इथे आपल्याला संग्रहात बघायला मिळतात. अमित त्रिभुवन म्हणतात, तमसोमा ज्योतिर्गमय हेच कवितेचे शीर्षक आहे आणि त्यातल्या शेवटच्या 2 ओळी आहेत. तमसोमा ज्योतिर्गमयाचा मंत्र देऊनी गेला, अंतरातल्या अंधाराला तो ख्रिस्त भेदूनी गेला. फादर थॉमस स्टीफन्स यांच्या दुसऱ्या पुराणातलं एक ओळ तुम्हाला ऐकवतो, म्हणजे अभंगाच्या रचनेत कशी रचना होती ते. नमन माझे देवसुता, तू मुक्तिपदाचा दाता, बापा सवे आणि स्पिरिता सांता, तू येकुची देवो. आणि मला असं वाटतं की 16व्या शतकापासून हा जो अख्खा प्रवाह आलाय हा भाषिक, राजकीय, आध्यात्मिक अशा सगळ्या नजरातनं नक्की अभ्यासण्याजोगा आहे. झुळझुळ शीतल वारा येशू, रिमझिम अमृतधारा येशू. आता ही कोणी लिहिली गझल? सुरेश भटांचे. फादर फ्रान्सिस दिब्रिटोनच्या सांगण्यावरनं त्यांनी लिहिलेली ही, म्हणजे त्यांच्या आग्रहावरनं लिहिलेली ही गझल आहे असं प्रस्तावनेमध्ये आहे. आणि झुळझुळ शीतल वारा येशू, रिमझिम अमृतधारा येशू, येथे पोचत नाही वादळ, अमुचा शांत किनारा येशू. हा अमुचा जन्माचा जीवलग, हा तर अमुचा प्यारा येशू, माणुसकीची चाले वणवण, उरला एक निवारा येशू. आणि कवयित्री नीरजा म्हणतात जांभई नावाच्या त्यांच्या कवितेत, चर्चमध्ये घुमणाऱ्या सगळ्या प्रार्थना रडून दमल्या, तसे त्यानं क्रुसावरचे हात वर करून एक कडकडून जांभई दिली. नारायण लाळे यांची या संग्रहात संपादन त्यांनी करताना घेतलेली मेहनत आपल्याला पदोपदी प्रत्येक पानावर दिसते. संपादकीय मोठं आहे, दीर्घ आहे आणि फार महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये अनेक महत्वाच्या मुद्द्यांचा ओहापोह आहे आणि तुम्ही तो सविस्तर स्वतःहून वाचायला पाहिजेत असं मला वाटतं. मुळात भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये ख्रिस्ती धर्मोपदेशक आले तेव्हा त्यांनी जाणीवपूर्वक त्या भाषा कशा शिकून घेतल्या, त्यानंतर त्या भाषांमध्ये साहित्य कसं रुजलं. जे नव्याने धर्मांतरित झालेली मंडळी होती, म्हणजे आपल्या मराठी वातावरणात सांगायचं तर लक्ष्मीबाई टिळक आणि रेव्हरंड टिळक आणि या सगळ्यांचं एक जे सगळं काम होतं ते साहित्याच्या दृष्टीने काय होतं, किती सिग्निफिकंट होतं, ह्या सगळ्या गोष्टींचा एक महत्वाचा उहापोह मराठी साहित्यावर ख्रिस्ती साहित्याचे फार मोठे ऋण आहे. कारण आधुनिक मराठी साहित्याचा उदय आणि उगम ख्रिस्ती साहित्यातून झालेला दिसतो. तंत्र आणि यांत्रिकीकरणाच्या दृष्टीने स्पष्ट करायचे झाल्यास पहिला मराठी टाईप मिशनरींनी काढला, पहिला छापखाना त्यांनीच मांडला, पहिल्यांदा मराठीत पुस्तके त्यांनीच काढली. एक रोचक निरीक्षण मला नारायण लाळे यांच्या संपादकीयात मिळालं. एका ख्रिस्ती नसलेल्या व्यक्तीने आवर्जून हा प्रकल्प राबवून मराठीतलं एक सगळं ख्रिस्ती कवितांचं जे जग आहे ते आपल्या पुढे आणलंय आणि मला वाटतं ही एक भारताची खरं तर अत्यंत सशक्त चांगली ओळख आहे. त्याच्यात त्यांनी स्वतः म्हटल्याप्रमाणे याच्यात या संग्रहात देखील ख्रिस्ती कवी जितके आहेत त्यांच्यापेक्षा किंबहुना काकणभर ख्रिस्ती नसलेली मंडळी आहेत ज्यांनी ख्रिस्तावरती वेगवेगळ्या कविता लिहिल्या आहेत. एक नाव याच्यात हवं होतं असं मला नेहमी वाटतं, कवी ग्रेस. कवी ग्रेसांनी क्रुसाचे अनेकदा उल्लेख केलेत आणि ते कुठेतरी असायला. शालोम संपादक नारायण लाळे,
पुन्हा एकदा या छान ख्रिसमस झाडाच्या साक्षीने सगळ्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा. तो क्षमेचा सुजाण पदर आपण अंगी बाणवूया एवढंच शेवटी सांगतो आणि बुक ब्रोच्या या छोट्याशा भागातनं आत्ता अच्छा म्हणतो. भेटूया